माझी शिकायची इच्छा होती मला, पण माझ्या घरच्यांनी लवकर लग्न केलं, तर मग माझं शिक्षण झालं. हे मुलं वगैरे झाले, त्याच्यामुळं मग ते खूप गॅप झाली. आम्ही सोबतच अभ्यास करत होतो. तसं तर आई म्हणजे अभ्यास करायला लावते मुलाला, तर यावेळेस आम्ही दोघं सोबत अभ्यास करत होतो. मीच म्हटलं मला, तू 10वी काढून टाक म्हणत होते. पास झाली तर ठीक आहे, नापास झाली तर ठीक आहे. अभ्यास केला मी. अभ्यास केला, घरचं करायची, घरचं केल्यावर जॉब करायची, तिथे पुस्तकं घेऊन जायची मी. तिथे पण अभ्यास करायची. मला सर वेळ देत होते, अभ्यास करा बा तुम्ही. तुम्हाला तुमची इच्छा आहे, करा अभ्यास. माझं काम ते पण थोडंसं करत होते. मी अभ्यास केला. घरी येऊन पण सगळे कामं वगैरे करून, मुलांचं पण करून अभ्यास केला. सकाळीच करायची आणि संध्याकाळी. मला अडचणी नाही आल्या. माझ्या मिस्टरांचं खूप मदत होती मला. सोडून पण द्यायचे, घ्यायलाही यायचे. आणि पेपरला पण तसं सोडून द्यायचे, घ्यायला यायची. मुलगा यायचा, सोडून पण द्यायचा. सोडून तर मला माझ्या मिस्टरांनी दिलं, मुलगा यायचा कधी कधी. आणि सपोर्ट मला घरच्यांनीच केला. माझा मुलगा पण 12वी पास झाला. बोर्डाचे पेपर दिले त्यांनी आणि मी पण पास झाले. बोर्डाचे पेपर दिले. माझे मिस्टरच म्हणत होते की अभ्यास कर आणि पेपर दे. त्यांनी म्हटलं माझी शिकायची इच्छा होती मला, पण माझ्या घरच्यांनी लवकर लग्न केलं, तर मग माझं शिक्षण झालं. हे मुलं वगैरे झाले, त्याच्यामुळं मग ते खूप गॅप झाली अभ्यासाला, शिक्षणाला. म्हटलं मग हे म्हणत होते मला, आता 22 वर्ष झाले, तू 10वी पास कर म्हणत होते. म्हटलं ठीक आहे, करते. मग मी अभ्यास केला. आहे पुढे इच्छा, 11वी 12वी काढते. इच्छा आहे माझी शिकायची. शिक्षण घेऊन काही असा उद्देश आहे? हो, शिक्षण घेऊन उद्देश आहे माझा. 12वी निघाली मी तर आशा वर्कर आहेत ना, जॉब करेन मी. आशा वर्करची ड्युटी करायची आहे मला. माझी इच्छा आहे. सारख्या ज्या गृहिणी असतील, समजा ज्यांची इच्छा राहिली, त्यांना काय सांगाल? मी तर हेच सांगेन, अभ्यास करा, ॲडमिशन करा, 10वी काढा. शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. शिक्षण आहे, सगळं आहे. शिक्षण शिका, पुढे जाऊ आपण. कोणताही चांगला जॉब करू शकतो आपण शिकलो तर. माझी इच्छा आहे, पण असं बाकीच्या म्हणजे बायांनी केलं पाहिजे. अभ्यास केला पाहिजे, ॲडमिशन केली पाहिजे. आहे ना शाळा, रात्र शाळा आहे, ॲडमिशन होतात. मला सरांनी म्हटलं ॲडमिशन असेल तर सांगा. मी पण 1-2 बायांना सांगितलेलं आहे की बा ही शाळा चांगली आहे, सर पण चांगले आहेत, तुम्ही ॲडमिशन करा. मी जशी निघाली तुम्ही पण काढून पहा. यावेळेस तुम्ही 12वीला होतो जनरल सायन्स, तर अभ्यास तर खूप हार्ड होता. मम्मी पण होती 10thला बोर्डला, पण आम्ही सोबतच अभ्यास करत होतो. तसं तर आई म्हणजे अभ्यास करायला लावते मुलाला, तर यावेळेस आम्ही दोघं सोबत अभ्यास करत होतो. तर क्षण आनंदाचा होता, अलगच वाटत होता. बाकी मग आम्ही दोघंही बोर्ड पास झालो. घरात आनंदाचा माहोल आहे सगळ्याला. हे पप्पाची इच्छा होती, माझ्या पप्पाची इच्छा होती म्हणजे 10वी तरी पास झालं पाहिजे मम्मी, असं माझ्या पप्पाचं म्हणणं होतं. म्हणून पप्पानं फोर्स केला, मम्मी मग 10thला बसले, पास झाले. कसं काय हाताळायची तुझी आई? जॉब करायची, घरचं सांभाळून अभ्यास कसं काय करायची? ते धावपळ, मग सकाळी उठून पहिले आमचा स्वयंपाक करून जॉबला, तिथं पण अभ्यास, टाइम भेटला तर तिथं अभ्यास. मग घरी आल्यावर थोडंसं लेटलं मग वापस अभ्यास, चहा घेऊन जेवण करून आम्ही मग रात्री सोबतच अभ्यास करायचो. 10-11 वाजेपर्यंत आम्ही झोपून जात होतो. सकाळी उठून वापस अभ्यास करतो सकाळी 5-5:30 वाजता.